गुड मॉर्निंग सर्वांना. कसे आहात तुम्ही सगळे? खूप दिवसानंतर आपला व्लॉग येतोय. खूप दिवस झालं मी काही व्लॉगच शूट केला नव्हता आणि अपलोडही केला नव्हता. तर म्हटलं चला, भरपूर दिवस झाले तुमच्याशी काही बोलणं पण झालेलं नाही आणि व्लॉग पण शेअर केलेला नाही आहे. त्याच्यामुळे म्हटलं आज शेअर करूया. तर सकाळी सकाळी व्लॉग चालू केलेला आहे आणि झाडांची पानं बघू शकताय, थोडी थोडी खराब झालेली होती, तर ती मला कट करायची आहे. झाडांना पाणी पण घालायचं आहे, कारण ही सावलीमधली झाडं आहेत. खूप छान झाडं येतात सावलीमध्ये. तर तुम्ही पाहू शकताय, मी खूप त्यांची केअर करते. घरच्या घरी त्यांना व्यवस्थित छान कांद्याचं पाणी, केळांच्या सालींचं पाणी असं करून मी झाडांना टाकत असते. त्याच्यामुळे छान झाडं येतात. आणि हा नारळ पाहू शकताय, हा माझ्या मंदिरामधला नारळ आहे, जो आपण कलशामध्ये ठेवतो ना, तो नारळ आहे. इतका मोठा नारळ झालाय. तर अशी मी झाडं दरवाजाच्या समोरच लावलेली आहेत आणि गॅलरीमध्ये सुद्धा वेगळी झाडं आहेत. तर असं काहीसं माझं जे प्रवेशद्वार आहे ते आहे. आणि दारावरती परीने काढलेली ड्रॉइंग आहे स्वामींची, तर ती चिटकवलेली भरपूर महिने झालं. खूप छान दिसते. आणि देवपूजा पण सकाळी सकाळी झालेली आहे. आज आहे तुकाराम बीज आणि त्याच्यामुळे म्हटलं की आज सण असल्यामुळे देवपूजा छानपैकी करून घेतली. पण आज मला फुलेच मिळली नाहीत. त्यानंतर मग मी नाश्ता करून घेतला. परीला पण नाश्ता करायला दिला. तिचं जरा पोट दुखत होतं, उलट्या पण तिला रात्रभर झाल्या आणि त्याच्यामुळे मला काय आज सकाळी 12 वाजता फुलं टाकायला वगैरे जाता येणार नाही आहे. म्हणून मग मी आज सकाळी किंवा दुपारी जाणार नाही, डायरेक्ट संध्याकाळी जाणार आहे तुकाराम बीजमध्ये. आणि तुम्हाला बघायला पण मिळेल. तर तुकाराम बीज असल्यामुळे मग मी आज रांगोळीची थीम ठेवली होती, वारकरी थीम. तर तुम्हाला कशी वाटते नक्की सांगा. टोपी वगैरे काढलेली आहे, वारकरी नाव काढलेलं आहे आणि वारकरीसुद्धा तुम्हाला दिसत असतील. खूप छान वाटत होती रांगोळी. काहीतरी युनिक आणि वेगळं करण्याचा मी प्रयत्न करत असते. तर कशी वाटते तुम्हाला माझी ही रांगोळी? आणि चला आता तुम्हाला मी यात्रा फिरवते. आता मी दुपारच्या नंतर यात्रेत सुद्धा जाणार आहे. हाय हॅलो नमस्कार, मी प्रतिमा परिमॉममध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करते. तुमचा आजचा दिवस खूप छान आणि मस्त जाऊ दे. तर आज आहे संत तुकाराम महाराज बीज. तर आज असते देहूची यात्रा आणि सकाळी काय मी यात्रेमध्ये गेले नाही, म्हणजे जेव्हा फुलं वगैरे पडतात ना त्यावेळेस मी काही गेली नाही, कारण आज ऊन पण खूप होतं. माझी आणि परीची म्हणजे मेन मेन म्हणजे परीची तब्येत खूप खराब होती. तिला उलट्या आणि पोटात खूप दुखत होतं, माझं पण पोट दुखत होतं. त्याच्यामुळे सकाळी काही गेलो नाही आणि घरामधलंच सकाळपासून दिवसभराचं काम होतं ते काही केलं आणि थोडा वेळ आराम केला. आणि आता वाजलेले आहेत 5, आवरलंय सगळं मी आता. आणि आता आम्ही निघालेलो आहोत यात्रेत. तर तुम्हाला आता माझ्यासोबत मी यात्रा फिरवते. कशी असते देहूची यात्रा तुकाराम बीचची तुम्हाला पण पाहायला मिळेल, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. नवीन असाल चॅनेलवरती तर चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट्स करा. चला. तुकाराम बीज होऊन खूप दिवस झाले, पण मी आज हा व्हिडिओ शेअर करते तुमच्यासोबत, कारण गॅलरीमध्ये होता पडून असंच. मग म्हटलं चला शेअर करूया, कारण मला दुसरा सुद्धा शूट करायचा आहे. तर इथं विद्युत रोषणाई किती छान केलेली आहे बघू शकताय कमानीला. आणि आता इथूनच यात्रा सुरू होते. चला मी दाखवते तुम्हाला. तुकाराम बीजमध्ये इतकी गर्दी होती ना, प्रमाणाच्या बाहेर. मोबाईलमध्ये शूट करावी की नाही हे पण मला टेन्शन येत होतं, कारण जर मोबाईल जर गेला ना तर मला परत मोबाईल लवकर मिळणार नाही, हे एक टेन्शन होतं. पण शूटसुद्धा करायचं होतं. शूट करण्यासाठी जीव थोडा कासावीस पण होत होता, कारण इतकी छान यात्रा भरते ना. खूप साऱ्या गोष्टी येतात आपल्याला, घरामध्ये ज्या गोष्टी लागतात त्यासुद्धा येतात आणि ज्या आपल्याला लागतात, म्हणजे मुलींना बायकांना ज्या गोष्टी लागतात ना त्या जास्तीत जास्त करून ह्या यात्रेमध्ये येतात. त्याच्यामुळे म्हटलं थोडं फार का होईना आपल्याला जेवढं शूट करता येईल तेवढं करूया आणि तेवढं तुम्हाला दाखवण्याचा मी प्रयत्न करते. कारण ही यात्रा खूप खूप मोठी यात्रा असते आणि एवढं तर मला कव्हर करणं शक्य नाही आहे. जेवढं होईल तेवढं मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करते. आणि खूप छान छान गोष्टी असतात अगदी घरातल्या, म्हणजे संसारातल्या आपल्या भांड्यांपासून ते सगळं सगळं ड्रेस वगैरे सगळं मिळतं इथे, तुम्हाला पुढे दिसतच जाईल. आणि मी काय काय खरेदी केलंय ना हे मी तुम्हाला ह्या ब्लॉगमध्ये सांगणार नाहीये. मी दुसऱ्या एखाद्या ब्लॉगमध्ये नक्की सांगेन मी काय काय शॉपिंग केली. मी जास्त काही शॉपिंग नाही केलेली, थोडीशीच केलेली आहे. फक्त मी यात्रा फिरण्यासाठी जास्तीत जास्त करून जात असते. खूप छान छान तशा गोष्टी होत्या आणि काय काय घेतल्या त्या पण दाखवणार आहे. तर आज मी म्हणजे आई ह्या वर्षी यात्रेला आलेली नाही आहे, तिला मिस करत होते. कारण ती असल्यानंतर आहे ना, खूप साऱ्या गोष्टी घेता येतात, बार्गेनिंग करता येतं आणि खूप छान वाटतं फिरायला ह्याला. तर बोलवलं होतं तिला, पण तिला काही कामानिमित्त येता आलं नाही. बहिणीला पण बोलवलेलं, ती पण आली नाही. तिने तर अजून कधीच बघितलेली नाही आहे यात्रा.
तर आता ही परीला पर्स बघू शकता घेतलेली आहे. परीचं अचानकच पोट दुखायला लागलं यात्रेमध्ये. मग मेडिकलमध्ये गेले आणि तिला ORS घेतलं, पोटाची गोळी डॉक्टरांना विचारलं. त्याच्यानंतर मेडिकलमधून पोटाची गोळी घेतली आणि पुढे आलो. आता तुम्ही पाहू शकता हे 14 वारकरी प्रवेशद्वार आहे, म्हणजे 14 टाळकरी प्रवेशद्वार आहे. ते पण मी तुम्हाला दाखवलेलं आहे. आणि ते डॉगीना इतके भारी होते ना, मला आवडले म्हणून मी त्यांचं शूट घेतले. खूप वेळ झाला आम्ही यात्रेमध्ये फिरत होतो, त्याच्यामुळे मग म्हटलं वडापाव खावं. तर नेहमीच्या ठिकाणी आम्ही वडापाव खातो, तिथे वडापाव घेतला. त्याच्यानंतर परीला बार्बी डॉल घ्यायची होती, ही बेबी पिंक कलरची घेतली आणि नंतर मग आम्ही घरी आलो. 5:30 वाजता आम्ही घरातून गेलो होतो. 8:30 वाजले आम्हाला यात्रेतून घरी यायला. तर आता आले, आता फ्रेश होते आणि त्याच्यानंतर बघूया, दाखवते मी तुम्हाला मी काय काय घेऊन आले.